श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेजा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होया आम्हासी ऐसी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी पुढे वर्तिली कथा कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोणी शिष्यांचे वचन संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तोरोनी ऐक ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे बोनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियेचा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेचा तया सायम देव द्विजासी गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोणीसी गुरूंचे वचन सायं देव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्यामाये दिससू नरू वेदा अगरू तुझा महिमा विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्यामकोकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागणे ऐक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी असौख्य पुत्रपौत्री अंत द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणी पुनरापी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी येवणी महाक्रूर असोतो प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवसी याची कारणे आम्हासी बोलवितेसे परियेचा जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्र मस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या भय सोडून त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठवितील आम्हाप्रती जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊन मग येथोनिया निज भक्त आमचा तुझी ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनी त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एका आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते चिरले येते कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देत तये वेळी संतोषिनी तुझ द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखानिया श्री गुरुशी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासती दक्षिणे दिशे जाऊन म्हणती स्नान तीर्थयात्रेसी ऐकोणी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसार सागरातका भक्ता आमचा तुची होसी परंपरे वंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत तुझे वंशो परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता येतो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम देखा यवन दुष्टा परियेचा ब्राह्मण ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मणी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओवाळयासी केवी स्पर्शे अग्नीसी श्री कृपा असे जयासी काय करील यवनदुष्ट गरुडाची या पिलियासी सर्प कैसा नसी तैसे त्या ब्राह्मणासी असते कृपा श्री गुरुची का देखा एखादे सिंहासी ऐरावत कैवी ग्रासी श्री कृपा ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय सद्गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया
संसार सागरात का तुची देवा कृपा सिंधू, उद्धार या सागरासी गंगा आली भूमीसी, तैसा स्वामी आम्हासी दर्शन उद्धार आपुल्या, भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती, सेवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी, संतोषणी विनवेसी श्री गुरु म्हणती दयेवेळी, कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शने देणे संवत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे ग्रामासमीप वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे, न करी चिंता असा सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तयेवेळी, ऐसे परी सांगुनी श्री गुरु निघाले तेथुनी, ते जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते, समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत, प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी, होते शिष्य बहुवसी त्यासी ठेवे कोठे ठेविले, गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन, सिद्ध मुनी विस्तारोन सांगे नामधारकासी, पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार, मन करुणी एकाग्र ऐका श्रोते सकळीक, वास सरस्वतीचे तीरी सायन देव साचारी, तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली, गुरुचरित्र अमृत सायन देव आख्यान, एत यवन भरय रक्षित थोर भाग्य तया, ती श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दश अध्यायः, श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु।